नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण पुरस्कारमधील ऑस्कर पुरस्कार असेल, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल किंवा ग्रॅमी पुरस्कार असेल, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार असेल किंवा मग शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार असेल, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल म्हणजे जेवढी पण पुरस्कार आहेत ते आता आपण बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर चित्रपटामध्ये ऑस्कर पुरस्कार, याच्या अगोदरही बोललेले ऑस्कर पुरस्कारावर बरेच प्रश्न येतात. ऑस्कर आणि चित्रपटाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मॅक्झिमम प्रश्न असतात मित्रांनो. हे दोन जेवढं डीपली बघाल तेवढं जास्त फायद्याचं होतं आहे. मी इथं शिकवतो आहे तरीपेक्षा तुम्ही अजून जास्तीत जास्त डीपली वाचलात त्याचा जास्त फायदा होतो. कारण करंट खूप वास्ट असल्याकारणानं स्पीडनं काही गोष्टी घ्यावे लागतात. त्यामुळं जिथं मला थांबायचं तिथं मी नक्कीच थांबून तुमचं घेतो आहे. त्यामुळं सर काही गोष्टी सर या सगळं राहिलेले ते काही कुठलाही पुरस्कार जनरली मी मेन म्हणजे महत्त्वाचा पुरस्कार जे थांबवत नाही, ठेवत नाही आणि मॅक्झिमम कवर करण्याचा प्रयत्न इथं करतो आहे. बरोबर आलं लक्षात? 99% कंप्लीट करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे मित्रांनो. आलं का लक्षात? हे तुमच्यासाठी मला कुठल्याही म्हणजे याची अपेक्षा न ठेवता मी हे करण्याचं काम का करतो आहे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. विद्यार्थ्याला नेमकं एवढं तरी कळलं की बाबा काही नाही गेलं तरी की बाबा नेमकं करंट कसं वाचलं पाहिजे एवढं तरी नेमकं कळलं, या उद्देशानं मी हे शिकवतो मित्रांनो. यातलेच प्रश्न येतील असं हे करंट कधीही सांगता येत नाही, पण प्रश्न विचारले तर नेमकं कशावर भर दिलं पाहिजे हे मात्र मी तुम्हाला निश्चिंत सांगतोय. जिथं प्रश्नांना कॉन्फिडन्स आहे तिथं मी सांगतोय मित्रांनो. जसं मी बोललोय की चला जॉग्राफीमध्ये हे वाचलं की याच्या बाहेर जातच नाही, पण तो कॉन्फिडन्स का असतो की त्याच्या बाहेर ते बांधलेलं असतं की त्या ठिकाणी जात नाही प्रश्न. पॉलिटीला असेल, जॉग्राफीला असेल, पण करंटला काही प्रश्न बाहेर जाऊ शकतात. पण जर त्यातल्या त्यात पुरस्कारावर विचारले असतील तर नेमकं पुरस्कार कोणत्यावर विचारतात? नोबेल असतील, भारतरत्नमध्ये पद्मश्री, पद्मभूषण वगैरे असतील. मी सांगितलं आहे कुठं कुठं प्रश्न येऊ शकतात. जसं क्रीडामध्ये असेल तर काय सांगितले तुम्हाला तर काय राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे महत्त्वाचे आहेत. तर त्यानंतर चित्रपटामध्ये बघितलं तर ऑस्कर पुरस्कार महत्त्वाचं आहे. तर ऑस्कर पुरस्कारावर प्रश्न कसे आलेत पहिले आपण बघू. तर बघा कंबाईन सी 2019ला प्रश्न आला आहे. बघा कंबाईन सी 2019ला एक प्रश्न आला आहे. काय कंबाईन सी 2019ला प्रश्न आला आहे. काय कुठल्या याच्यावर विचारला आहे तर बघा 91व्या ऑस्कर पुरस्काराबाबतीत विचारलं आहे. 91व्या ऑस्कर 91 ऑस्करवर विचारलेला आहे. जोड्याजुळामध्ये विचारतात जनरली. हा काय इकडे वर्गवारी देतात आणि चित्रपट देतात किंवा मग काय जनरली काय पुरस्कार कोणता कोणाला मिळाला आहे किंवा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट असे देतात आणि तिकडं त्या व्यक्तीची नावं देतात किंवा मग चित्रपट आणि त्याचं वैशिष्ट्य वर्गवारी काय, सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट कोणता आहे, सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपट कोणता आहे असे देतात. ओके. तसंच कंबाईन सी प्री 2019ला प्रश्न आलता. काय उत्कृष्ट चित्रपट कोणता, उत्कृष्ट लघु चित्रपट, उत्कृष्ट ॲनिमेटेड लघु चित्रपट, उत्कृष्ट परकीय चित्रपट अशी पर्याय दिलते म्हणजे जोड्या दिलत्या आणि त्याच्या बाजूला मग बो, रोमा, ग्रीन बुक, स्कोन असे म्हणजे त्यांची नावं दिलती. आणि त्यानंतर बघा अजून कुठं प्रश्न आलेला आहे बघा ऑस्करवर. तर ऑस्करवर आलेला आहे STI प्री 2016ला आलेला आहे. STI प्री 2016ला काय विचारलंय बघा 88व्या अकादमी अवॉर्डमध्ये ऑस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार असं विचारलंय. सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट, मग तिकडं चित्रपट दिलाय. ओके. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघु चित्रपट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर आणि अनुभूतपट असं पण प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा अजून एक प्रश्न आलेला आहे. कशावर आलेला आहे बघा कुठं आलेला आहे बघू आपण. बघा ऑस्कर अवॉर्ड 2018 90वी विजेत्याबाबत विचारलं आहे. 90व्यावर पण विचारलं आहे. कधी टॅक्स असिस्टंट मेन्सला पण विचारलं आहे. टॅक्स मेन्सला पण प्रश्न आलेला आहे 2018ला. काय विचारलं आहे बघा. तर ऑस्कर अवॉर्ड्स 2018 90वी विजेत्याबाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही असं विचारलं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेता याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याचे नावं दिले समोर. जे अयोग्य आहे ते निवडायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ऑस्करवर अजून एक टॅक्स प्री 2015ला पण विचारला आहे
की ग्रीन ऑस्कर कशाला म्हणतात, म्हणजे ऑस्करच्या रिलेटेड टू पॉईंट आहे. ओके, तर असाही प्रश्न आलेला आहे. असे ऑस्करवर बरीच प्रश्न काय फ्रेम झालेली आहेत. तर ऑस्कर आपल्याला कोण्या दृष्टिकोनातून बघायची गरज आहे, तर तो नेमकं कोणाला मिळाला आहे. जनरली याच्या इतिहासावर प्रश्न खूप कमी आलेले आहेत, पण तरी पण आपल्याला माहिती असावे. बघा, ऑस्कर 1929 पासून देण्यास सुरुवात झाली. कधीपासून? 1929 पासून. कोण देत आहे मग? अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर, म्हणून अकॅडमिक म्हणतात. अकॅडमी पिक्चर आपलं आत्ताच बघितलं तुम्हाला मी काय म्हणलंय. बघा, पुरस्काराच्या बाबतीत काय म्हणलं तुम्हाला मी याच्या अगोदर. कुठला पुरस्कार म्हणलेला आहे, तर कुठं म्हणलं आहे? अकॅडमिक म्हणलेलं आहे. ऑस्कर अवॉर्ड्स, अकॅडमिक अवॉर्ड असं म्हणलेलं आहे मी. काय ऑस्कर अवॉर्डमध्ये अकॅडमिक अवॉर्ड असंही देखील म्हणलं जातं आहे. तर हे अकॅडमी फॉर मोशन पिक्चर्स आर्ट सायन्स ऑफ अमेरिकातर्फे हे ऑस्कर दिलं जातं आहे. हा ऑस्कर काय चित्रपट, मग कोणत्या चित्रपटाला दिलं जातं आहे, तर बघा लक्षात घ्या, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान ज्या चित्रपटानं उत्कृष्ट कार्य केले आहे त्या चित्रपटासाठी दिलं जातं आहे. म्हणजे 1 जानेवारी म्हणजे ते पूर्ण वर्षामध्ये या 1 जानेवारीपासून जसं इयरबुक आहे तसं याचं काम आहे. त्या म्हणजे त्या इयरमध्ये जे उत्कृष्ट काम केले असते तर त्या चित्रपटाला जनरली काय केलं जाते? ऑस्कर दिलं जातं आहे. मग भारतात एकही उत्कृष्ट चित्रपट नाही समजायचं. का? तर भारतातल्या कुठल्याच चित्रपटाला काय ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही. ओके, तर बघा, प्रथमच परदेशी भाषेतील चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, पॅरासाइट. फक्त भारतातल्या चित्रपटांना मानांकन मिळाले, पण कुठल्याही चित्रपटाला अजून ऑस्कर मिळालेलं नाही. ओके, प्रथमच कुठल्या परदेशी भाषेतील चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, पॅरासाइट या चित्रपटाला. ही कुठलं चित्रपट आहे? कोरियन चित्रपट आहे. पहिलंच कोरियन चित्रपट आहे ज्याला हे ऑस्कर मिळाले. ओके, कोरियन चित्रपट आहे, पहिलाच कोरियन चित्रपट आहे. तर भारतामध्ये बघा, म्हणजे भारताकडून कोणकोणती पुरस्कार गेलेत, कोणकोणती हे गेलेत बघा. 91व्या ऑस्करसाठी आपला कुठला पिक्चर गेला? विलेज रॉकस्टार. कुठला? विलेज रॉकस्टार गेलाय 91व्या ऑस्करसाठी. 91व्या ऑस्करसाठी कुठला गेलाय? विलेज रॉकस्टार. ओके, आणि 92व्या ऑस्करसाठी कुठला गेलाय? गल्ली बॉय. ओके, कुठला गेलाय? गल्ली बॉय. आलिया भट्टचा गल्ली बॉय. गल्ली बॉय हे मुंबईच्या सगळ्या त्या मला वाटते स्लम एरियावर पिक्चर आहे तो गल्ली बॉय. बघितला असेल बऱ्याच जणांनी. ओके, या गल्ली बॉय पिक्चर म्हणजे काय गेलंय? ऑस्करसाठी म्हणजे दरवर्षी काय करतं? ऑस्करसाठी प्रत्येक देश काय पाठवते? ऑस्कर मानांकन भेटावं म्हणून आपल्या देशातून निवडते. चल बाबा तुला तरी भेटेल म्हणून निवड. तसं भारतातून 91व्या ऑस्करसाठी विलेज रॉकस्टारला पाठवलं होतं, आणि 92व्या ऑस्करसाठी म्हणजे 2020 मध्ये, आणि 91 म्हणजे 2019 मध्ये. ओके, 2019 साठी कोणाला पाठवलं? विलेज रॉकस्टारला. आणि 92 साठी गल्ली बॉय याला काय पाठवलंय? भारतातून काय सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून विलेज रॉकस्टार हा 91व्या ऑस्करसाठी 2019 साठी पाठवण्यात आला होता भारताकडून. 2019 साठी विलेज रॉकस्टार, आणि 2020 साठी कुठला चित्रपट पाठवला? 92व्या ऑस्करसाठी, तर ते गल्ली बॉय हे पिक्चर पाठवला. दोघालाही भेटलं नाही, काही भेटतच नाही भारताला. काय भानगडे काय माहीत. तर बघा इथं पुन्हा बघा, ऑस्कर 91व्या ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट भारताकडून विलेज रॉकस्टार गेलाय, आणि 92व्या ऑस्करसाठी म्हणजे 2020 साठी गल्ली बॉय हा चित्रपट पाठवण्यात आलाय. मग आता कोणकोणती चित्रपट आहेत आपण बघू. तर पहिलं 2020चे पहिले चित्रपट बघू आपण. कोणते ते आता लक्षातच ठेवावं लागेल बघा मित्रांनो. आता याच्यावरच प्रश्न असतात. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट कोणता? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणता? सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती? कधी सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट. म्हणजे इकडं हे देतात काय, वर्गवारी देतात, आणि त्या साईडला काय तो व्यक्ती किंवा ते पिक्चर असं दिलेले असते. हे लक्षातच ठेवावं लागते मित्रांनो, याला पर्याय नाही. लक्षात. तर बघा आता कोणता आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट? 92वा ऑस्कर. कितवा? 92 2020 मध्ये. ओके, आणि 91 आपला 20च बघायचं आहे, 19च बघायचं आहे. ओके, 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या चित्रपटासाठी मिळालेला आहे. ओके, तर बघा आता सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? पॅरासाइट. दक्षिण कोरियाचा आहे पॅरासाइट. ओके, पहिलं कोरियन चित्रपट आहे ज्याला काय मिळालंय? ऑस्कर मिळालंय. आणि परकीय भाषातलं असणारं हे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेलं आहे पहिलं. ओके, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट कोणता आहे? पॅरासाइटच.
दक्षिण कोरिया. सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्ण कमळ ज्याला आपण म्हणतो ते देखील पॅरासाईटलाच मिळालेलं आहे. आणि सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट हे पॅरासाईटलाच मिळालेलं आहे. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोंग जून हो पॅरासाईटवाल्यालाच मिळालेलं आहे. पॅरासाईट चित्रपटाच्याच दिग्दर्शकाला मिळालेलं आहे. बोंग जून हो नाव लक्षातच ठेवावं लागेल, पर्याय नाही मित्रांनो. सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाईट, सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपट पॅरासाईट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोंग जून हो पॅरासाईट मधला. ओके. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता हिरोनी अभिनेत्री. मग हिरो कोण होता? ओकिन फिनिक्स. कोण? ओकिन फिनिक्स. जोकर या पिक्चर मधला ओकिन फिनिक्स हा काय सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. ओके. 92व्या ऑस्करसाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणलात तर रेनी झेल्गेवर हे जुडी या पिक्चर मधली आहे. कोण? रेनी जुडी या पिक्चर मधली रेनी ही काय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ठरली आहे झेल्गेवर. ओके. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट काय? टॉय स्टोरी 4. काय? टॉय स्टोरी 4. आणि सर्वोत्कृष्ट गीत कोणतं आहे? आय एम रॉकेटमन मधला आहे बघा. कुठला आहे बघा? आय एम गोना लव मी अगेन. आय एम गोना आणि लव मी अगेन असं हे सर्वोत्कृष्ट गीत आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत कोणतं आहे? जोकर मधला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत जोकर मधला आहे. आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे जोजो रॅबिट याच्यामधला आहे. जोजो रॅबिट. आता हे पाठच करावं लागेल मित्रांनो, पर्याय नाही याला. ओके. पुन्हा वाचन करावं लागेल तुम्हाला, त्यावेळेस लक्षात राहील. सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ पॅरासाईट, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट पॅरासाईट, आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोंग जून हो पॅरासाईट मधला. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? ओकिन फिनिक्स जोकर मधला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रेनी झेल्गेवर जुडी मधली. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट काय? टॉय स्टोरी 4 हे होतं. आणि सर्वोत्कृष्ट काय गीत आय एम गोना लव मी अगेन रॉकेटमन मधलं. आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत असेल जोकर मधलं. आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा जोजो रॅबिट. हे आलंच पाहिजे मित्रांनो. आता याच्या पलीकडे मी तुम्हाला काय सांगू शकणार नाही, कारण हे माहितीच पाहिजे. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट बघा मित्रांनो 91वा 2019 साठीचं बघा. 19 साठीचं सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक आहे. अमेरिकन चित्रपट आहे. ओके. ग्रीन बुक सर्वोत्कृष्ट चित्रपट. एक कधी 91 पण विचारू शकतात. आता 91 विचारलेला आहे मित्रांनो, तुम्हाला सांगितलं आताच मी थोड्या वेळाखाली 91 चित्रपटावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं 92वाच विचारतील. पण तरी पण असं लक्षात राहावं या दृष्टिकोनातून मी सांगतोय. तर कधी विचारलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. कंबाईन सी 2019ला प्रश्न आला आहे. ओके. कंबाईन सी 2019ला विचारलेला आहे. कंबाईन सी 2019ला काय विचारलेलं आहे? 91व्या ऑस्करवर विचारलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? ग्रीन बुक आहे. सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट असाही विचारला आहे. सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट कोणता आहे असाही विचारलेला आहे. आणि ॲनिमेटेड कोणता आहे? तर स्पायडरमॅन याच्यावर पण आहे. ओके. तर त्यानंतर परकीय चित्रपट असंही पण विचारलं आहे. सर्वोत्कृष्ट परकीय भाषा रोमा याच्यावर पण आलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, म्हणजे याच्यापैकी काही माहिती असेल तर चालते, काही एखाद दोन माहीत नसेल तरी ते जोड्याजोडामध्ये जनरली येते, त्यामुळे तुम्हाला प्रश्न येऊन जाईल. ओके. तर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक. ओके. अमेरिकनचा आहे. आणि सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट कोणता आहे? रोमा मेक्सिकोचा आहे. ओके. सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट रोमा मेक्सिको. ओके. आपण 91 बघतोय. 92 नाही, 92 मध्ये पॅरासाईट आहे. ओके. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉन रोमा पिक्चर मधला. ओके. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता रामी मालेक माहेमियन रॅप सोडी या पिक्चर मधला आहे. आणि अभिनेत्री आहे ओलिव्हिया कोलमन हे द फेवराइट या पिक्चर मधली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण? ओलिव्हिया कोलमन. हिला 91व्या ऑस्करसाठी काय मिळालेलं आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मान मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट कोणता आहे? स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅन हे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट गीत शॅलो
ए स्टार इज बॉर्न. ओके, सर्वोत्कृष्ट पटकथा ग्रीन बुक आहे. सर्वोत्कृष्ट पटकथा हे देखील ग्रीन बुक मधले आहे. ओके, तर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक अमेरिकन चित्रपट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉन. सर्वोत्कृष्ट अभिनेता रामी मालेक बाहेमियन रॅपसोडी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ओलिव्हा कोलमन. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मेहरशाला अली. सहाय्यक अभिनेता जर म्हणला तर मेहरशाला अली. सहाय्यक अभिनेता म्हणलं मेहरशाला अली लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ओलिव्हिया कोलमन. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मेहरशाला अली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री रेगिना किंग. सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपट रोमा. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट स्पायडरमॅन इनटू द स्पायडर वर्स. ओके, सर्वोत्कृष्ट गीत शालो. सर्वोत्कृष्ट पटकथा ग्रीन बुक. सर्वोत्कृष्ट पटकथा ॲडॉप्टेड. ओके, ब्लॅक आहे. ओके, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन ब्लॅक पॅथर. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी रोमा. सर्वोत्कृष्ट वेशभूषा ब्लॅक पॅथर. सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट लघुचित्रपट स्किन. आणि उत्कृष्ट ॲनिमेटेड लघुचित्रपट बाओ. लघुचित्रपट बाओ. ओके, उत्कृष्ट ॲनिमेटेड लघुचित्रपट. आता बघा लघुचित्रपटामध्ये 91 मध्ये 2 विचारलंय. लघुचित्रपट डायरेक्ट लघुचित्रपट विचारला तर कोणता येत आहे, तर लघुचित्रपट जर विचारला उत्कृष्ट लघुचित्रपट स्किन आहे. आणि ॲनिमेटेड जर म्हणलं लघुचित्रपट ॲनिमेटेड तर बघा कोणता आहे ॲनिमेटेड, तर कोणता आहे बाऊ. ओके, एवढं लक्षात ठेवा. उत्कृष्ट लघुचित्रपट स्किन आणि काय ॲनिमेटेड लघुचित्रपट बाओ हे आहे. आणि सहाय्यक अभिनेता म्हणलं तर मेहरशाला अली हे आहे. ओके, एवढं 91वा ऑस्करबद्दल लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. आणि आता बघा आत्तापर्यंत 89वा ऑस्कर म्हणलं तर मूनलाईट. 90वं म्हणलं द शेप ऑफ वॉटर याला 90वं मिळालं आहे. 91वा म्हणला तर ग्रीन बुक. आणि 92वा म्हणला तर कोणाला मिळालं आहे, पॅरासाइट याला. ओके, आता ऑस्करसाठी भारतातर्फे गल्ली बॉय गेलेले आहे. 92व्या ऑस्कर पुरस्कारासाठी फेब्रुवारी 2020 सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट या श्रेणीसाठी भारतातर्फे गल्ली बॉय या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. ओके, तर बघा 91साठी विलेज रॉकस्टार आपण बघितलंय. तर गल्ली बॉय बघा प्रदर्शित फेब्रुवारी 2019 मध्ये झालाय. हिंदी भाषेतला चित्रपट आहे. दिग्दर्शक झोया अख्तर आहेत. गल्ली बॉयचे कोण आहेत, झोया अख्तर आहेत. आणि मुख्य अभिनेता रणवीर सिंग आहे. मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट आहे. ओके, हा चित्रपट धारावीतील मुंबई स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित आहे. ओके, आतापर्यंत किती पिच्ची बघा, यापूर्वी उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात शेवटच्या 5 चित्रपटात भारतातील कुठली बघा 3च चित्रपट होती त्यांना मानांकन भेटले. आतापर्यंत ऑस्करसाठी मानांकन मिळाले शेवटच्या याच्यामध्ये कोणकोणते, मदर इंडिया 1957ला मिळालं, सलाम बॉम्बे 1988ला मिळाले आणि लगान 2001ला मिळाले. याच्या व्यतिरिक्त काय भारतातल्या कुठल्याही चित्रपटाला साधं मानांकन देखील मिळालेलं नाही. ओके, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नॉर्मली बघा तुम्हाला काय काय लक्षात ठेवावं लागणार आहे, तर 2020चं सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाइट, सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपट पॅरासाइट, त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोंग जून हो पॅरासाइट, सर्वोत्कृष्ट अभिनेता ओकिन फिनिक्स जोकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रेनी झेलगेवर, जुडीमधली सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4, त्यानंतर सर्वोत्कृष्ट गीत आय एम गोना लव मी अगेन, त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत जोकर, सर्वोत्कृष्ट पटकथा जोजो रॅबिट आणि 91वा ऑस्कर 2019चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट रोमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉन, सर्वोत्कृष्ट अभिनेता रामी मालेक, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ओलिव्हिया कोलमन, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट स्पायडरमॅन, त्यानंतर सर्वोत्कृष्ट गीत शॅलो, सर्वोत्कृष्ट पटकथा ग्रीन बुक आणि सर्वोत्कृष्ट लघुपट स्किन आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघु चित्रपट कोणता आहे, बाओ. ओके, एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालते. त्यानंतर बघा आता ग्रॅमी पुरस्कार. आता बघा ग्रॅमी पुरस्कार. ग्रॅमी पुरस्कार बघा 1959 पासून सुरुवात केला जातो. संगीत क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. ओके, 1959 पासून दिला जातो. ओके, 1959 पासून दिला जातो. आणि हा काय
1959 पासून दिला जातो ग्रॅमी पुरस्कार. संगीत क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. ओके, 62वा 2020 मध्ये काय जो ग्रॅमी पुरस्कार मिळाला त्याचं सूत्रसंचलन कोण केलं आहे? ऑलिशिया कीज यांनी केलं आहे. ऑलिशिया कीज यांनी केलं आहे. बघा आता याच्यामध्ये ग्रॅमी पुरस्काराबद्दल बघा, द रेकॉर्ड ऑफ द इयर, म्हणजे आता बघा जनरली संगीत क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे काय, म्हणजे गायलेले आहेत ज्या गीत म्हणजे सॉरी ज्यांना आपण काय म्हणतो गाणे त्याच्यासाठीच मिळतो. रेकॉर्ड ऑफ द इयर कोणत्या याला मिळालेलं आहे? बॅड गाय. ओके, बिली इलिश याच्यामध्ये बिली इलिश हिला मिळालेलं आहे. ओके, सॉन्ग ऑफ द इयर बॅड गाय यालाच मिळालेलं आहे, बिली इलिश. ओके, अल्बम ऑफ द इयर व्हेन वी ऑल फॉल ॲज स्लीप व्हेअर डू वी गो, बिली इलिशलाच मिळालेलं आहे. ओके, नंतर बेस्ट न्यू आर्टिस्ट बिली इलिशलाच मिळालेलं आहे. ओके, बेस्ट पॉप ओकर अल्बम व्हेन वी ऑल फॉल ॲज स्लीप व्हेअर डू वी गो यालाच मिळालेलं आहे. ओके, त्यानंतर बेस्ट स्पोकन वर्ड अल्बम बिकमिंग ऑडिओ बुक मिशेल ओबामा दुसऱ्या फर्स्ट लेडी विजेत्या आहेत या. ओके, यांना मिळालेला आहे. ओके, बघा लक्षात घ्या, एवढं जर लक्षात ठेवलं, रेकॉर्ड ऑफ द इयर हा ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? बॅड गाय याला मिळालेला आहे. सॉन्ग ऑफ द इयर बॅड गायलाच मिळालेलं आहे. आणि बिली इलिश प्रत्येक जागी येते. बिली इलिश कोण आहेत बघा, बिली इलिश ह्या 18 वर्षीय गायिका आहेत. एकूण 5 पुरस्कार मिळाले त्यांना. वरील पहिल्या 4 श्रेणीमध्ये पुरस्कार मिळणारी 1981 नंतरची पहिली व्यक्ती आहे. 6 श्रेणीमध्ये हिला नामांकन मिळाले. ही एक बघा 18 वर्षाची मुलगी आहे जिला काय मिळालेले आहेत? हे एकूण 5 पुरस्कार मिळाले आहेत ग्रॅमी पुरस्कार. आलं का लक्षात? आहे बघा 5 पुरस्कार मिळाले आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. ओके, एवढे 5 पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार यांना मिळाले आहेत. बिली इलिशवर प्रश्न येऊ शकतो ग्रॅमी पुरस्कारावर, कारण त्यांना 5 मिळाले आहेत. त्या 18 वर्षाच्या कमी वर्षाच्या आहेत म्हणून. ओके, तर कितवा आहे? एक 62वा 2020चा आहे आणि 61वा 2020चा जर बघायचा असेल ग्रॅमी पुरस्कार, रेकॉर्ड ऑफ द इयर दिस इज अमेरिका डोनाल्ड ग्लोवर यांना मिळालेला आहे. ओके, त्यानंतर बघा सॉन्ग ऑफ द इयर दिस इज अमेरिका यालाच मिळालेलं आहे. सॉन्ग ऑफ द इयर दिस इज अमेरिका, दिस इज अमेरिका. इकडे बॅड गाय असं लक्षात ठेवा 2020 साठी. अल्बम ऑफ द इयर गोल्डन आवर याला मिळाला केसी मुग्रेव्ज यांना. बेस्ट न्यू आर्टिस्ट ड्युआ लिपा आणि बेस्ट पॉप ओकर अल्बम स्वीटनर आणि बेस्ट पॉप स्लो ऑफ फॉर्मर्स जॉनी यांना मिळालेलं आहे लेडी गागा. ओके, ग्रॅमी आणि भारत 1968ला बेस्ट चेंबर म्युझिक परफॉर्मन्स रविशंकर यांना मिळाला. 1973ला रविशंकर आणि जुविन मेहता. 1981ला 2013ला रविशंकरलाच जनरली काय मिळाले आहेत तर ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. एवढं लक्षात ठेवा. ग्रॅमी पुरस्कार 62वा जर म्हणला तर काय मिळाल? बॅड गाय. आणि 61वा म्हणला तर कोणी म्हणाल? 61वा जर म्हणला तर काय म्हणाल? दिस इज अमेरिका. ओके, दादासाहेब फाळके पुरस्कार. ओके, आता बघा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन्ही चित्रपट क्षेत्रात दिले जातात, पण दादासाहेब फाळके पुरस्कार व्यक्तीला दिला जातो आणि उत्तम कार्य जसं ऑस्कर आंतरराष्ट्रीय लेवलला दिलं जातं तसं राष्ट्रीय लेवलला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. मॅक्सिमम प्रश्न आहेत मित्रांनो याच्यावर, मॅक्सिमम खूप महत्त्वाचा आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार पेक्षाही जास्त हे काय महत्त्वाचं आहे. मी तर 3 स्टार दिलेला. ओके, एवढं महत्त्वाचं आहे. ओके, तर बघा जर पुरस्कारामध्ये प्रश्न आले तरी ते येतात हे लक्षात घ्या चित्रपटामध्ये. ओके, तर बघा सुरुवात दादासाहेब फाळके पहिलं बघू आपण. सुरुवात 1969 मध्ये झालेली आहे. ओके, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. सिनेमा सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे हा. ओके, माहिती प्रसारण मंत्रालयातील फिल्म फेस्टिवल संचालनालयामार्फत दिलं जाते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय जे आहे त्यातलं फिल्म फेस्टिवल्स संचालनालयामार्फत या चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त 3 मे रोजी हा पुरस्कार दिला जातो. प्रथम मानकरी आहेत देविका राणी. कोण आहेत? देविका राणी ह्या प्रथम मानकरी आहेत. प्रथम मानकरी कोणते आहेत? देविका राणी आहेत. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये झालेली आहे. पुरस्कार कोण देतो तर बघा भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातील फिल्म फेस्टिवल संचालनालयामार्फत हा चित्रपट पुरस्कार दिला जातो. दादासाहेब फाळकेच्या जयंती दिवशी 3 मेला जयंती असते. ओके, आता 2018चा 50वा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो मिळाला आहे अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. ओके,
विचारू शकतात. अमिताभ बच्चनबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही डिटेलमध्ये अजून बघू शकता. तर 51वा पुरस्कार मात्र महत्त्वाचा आहे. 51वा पुरस्कार 2019मध्ये कोणाला मिळाला आहे तर केझांग डी थोंगडोक. काय? केझांग डी थोंगडोक. बघा, केझांग डी थोंगजोक यांना मिळालेला आहे. ची लिपो या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या. कोणाला मिळाला बघा, 51वा कोणाला मिळाला आहे तर केझांग डी थोंगझोक यांना मिळालेला आहे. ओके, तर बघा बघा आता बघा 2014चा 46वा जो या आहे दादासाहेब फाळके पुरस्कार शशी कपूरला मिळाला. 47वा 2015चा मनोज कुमार यांना मिळाला. 48वा जर 2016चा बघितला तर के विश्वनाथ यांना मिळाला आहे. आणि 2017चा 49वा पुरस्कार विनोद खन्ना यांना मिळाला आहे. 2018चा 50वा पुरस्कार 2019मध्ये जो जाहीर झाला आहे अमिताभ बच्चन. आणि 2020मध्ये जो 51वा पुरस्कार 2019चा जाहीर झाला आहे ते केझांग डी थोंगडोंग हे काय निर्माता आहेत, प्रोड्युसर आहेत, त्यांना मिळाला आहे केझांग डी थोंगडोंग. केझांग डी थोंगडोंग यांच्या ची लिपो या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातली कोणकोणती व्यक्ती आहेत ते आपण बघू. तर महाराष्ट्रातली व्यक्ती बघा, दुर्गा खोटे 1983ला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर व्ही शांताराम यांना 1985मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर लता मंगेशकर यांना 1989मध्ये काय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. भालजी पेंढारकर यांना 1991 मिळाला आहे. आशा भोसले यांना 2000मध्ये काय आतापर्यंत भारतातल्या महाराष्ट्रातल्या 5 व्यक्तींना काय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. आणि भारतामध्ये 51वा व्यक्ती आहे जो काय केझांग डी थोंगडो याला काय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969मध्ये झाली. दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. आणि 2019मध्ये केझांग डी थोंगडोंग यांना काय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या अगोदर 2018मध्ये 50वा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. ओके, तर हे कोणामार्फत दिलं जातं? माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयामार्फत दिला जातो 3 मे रोजी. ओके, एवढं लक्षात ठेवलं. त्याच्या जोडाजोडामध्ये येऊ शकतो कुठला हे काय 2017चा 49वा कोणाला विनोद खन्ना, 50वा पुरस्कार अमिताभ बच्चन, 51वा पुरस्कार केझांग डी थोंगडोंग. आता जर लक्षात राहिलं तरी प्रश्न टॅकल होतो. आता तुम्ही केझांग डी थोंगडोंगवर थोडंसं इन्फॉर्मेशन बघू शकता. ओके, त्यानंतर बघा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघा, आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधीपासून दिला जातो याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आले आहेत बघा. दादासाहेब फाळके पुरस्कारावर मात्र कमी आलते. तर आता इथं मात्र बघा दादासाहेब फाळके पुरस्कारावर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. आता काय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर प्रश्न बघा, 64वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोणी पुरस्कार जिंकला आहे? ॲग्री प्री 2017ला विचारला आहे. ओके, तर त्याचं उत्तर होतं बघा काय राजेश मापुसकर. ओके, त्यानंतर अजून कधी प्रश्न विचारला आहे बघा, 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत कधी STI प्री 2015ला विचारला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता असे पर्याय दिले होते. ओके, त्यानंतर अजून कधी प्रश्न आला आहे बघा, राष्ट्रीय चित्रपट कोणता चित्रपटाने 64व्या नॅशनल फिल्म अवॉर्डसाठी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचे पुरस्कार जिंकले असाही प्रश्न आला आहे. त्यानंतर अजून प्रश्न कुठं आला आहे बघा, हां 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत जोड्या लावा कधी टॅक्स असिस्टंट प्री 2015मध्ये आलेले आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रीय चित्रपटावर पुन्हा आला आहे क्लर्क मेन्स 2018ला पण आला आहे. साहित्य अकादमीने साहित्यिक पुरस्कार काय देण्यासाठी 24 भाषणं मान्यता दिली आहे. भारतीय राज्यघटनेच्या नाही सॉरी याच्यावर विचारले आहे ते साहित्य अकादमीवर. तर बघा राष्ट्रीय चित्रपटावर दुसरं बघा, ऑल द लाईव्ह वी नेव्हर लिव्ड या डॅडॅश यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा समाज 2018च्या JCB साहित्य पुरस्काराच्या 10 पुरस्कार निवड झाली आहे. तर त्याच्यावर तो नाही तर कुठला प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय चित्रपट
हां, राष्ट्रीय चित्रपटावर बघा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि खाली दिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, बघा असे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जनरली काय राष्ट्रीय चित्रपटाबद्दल काय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जसं ऑस्करबद्दल विचारले गेलं आहे सेम त्याच पद्धतीनं विचारलेले आहेत. ओके, तर आपण त्यानुसार बघू. सुरुवात राष्ट्रीय चित्रपटाची 1954 पासून झालेली आहे. कोणाद्वारे केलेली आहे? ओके, तर बघा कुणाद्वारे? केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या फिल्म फेस्टिवल संचालनामार्फत. सेम जसं दादासाहेब फाळके पुरस्कार दरवर्षी आधीच्या कॅलेंडर वर्षात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी हा पुरस्कार दिला जातो. जसं ऑस्करला आपण बघितलंय. 66वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019. ओके, 23 डिसेंबर 2019ला वितरण करण्यात आले. कधी? 23 डिसेंबर 2019ला वितरण करण्यात आले. अध्यक्ष बघा राहुल रवेल ओके, राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष होते. 66वा ओके चित्रपट पुरस्कार 2019 कधी झाला वितरण? 23 डिसेंबर 2019ला, एकदम 19च्या एंडिंगला. ओके, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे काय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधीपासून? 1954 पासून. हे महत्त्वाचं आहे. प्रमुख पुरस्कार विजेते आपण बघू. ओके, कोण कोण आहेत प्रमुख चित्रपट पुरस्कार विजेते बघा. आता बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? सुवर्णकमळ. हेलारो गुजराती चित्रपट आहे. दिग्दर्शक कोण आहे? अभिषेक शहा आहेत. ओके, हेलारो हे काय सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. राष्ट्रीय चित्रपट सर्वोत्कृष्ट कोणता आहे? हेलारो. सर्वोत्कृष्ट अभिनेता रजत कमळ त्यांना मिळालं आहे. आयुष्यमान खुराना यांना आणि अंधाधुंद या पिक्चरासाठी. विकी कौशल उरी द सर्जिकल स्ट्राईक या दोघांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता. ओके, राष्ट्रीय चित्रपट. त्यांचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुवर्णकमळ, जे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कुणाला? उरीच्या द सर्जिकल स्ट्राईक हिंदी आदित्य धर यांना मिळालेलं आहे. कोणत्या? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कुणाला मिळालं आहे? आदित्य धर यांना मिळालेलं आहे. त्यांच्या हिंदी चित्रपट आहे त्यांचा कोणता? उरी द सर्जिकल स्ट्राईक या पिक्चरसाठी मिळालेलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणाला मिळालं आहे? कीर्ती सुरेश, जी सगळ्यांना माहिती आहे. कीर्ती सुरेश जी तेलुगू हिरोईन आहे. बरेच जण पिक्चर बघत असेल साऊथ डबल हिंदी. ओके, तर बघा कीर्ती सुरेश महानती यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे तेलुगू. ओके, राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ओंडाला येराडल्ला कन्नड पिक्चर आहे बघा. ओंडाला येराडल्ला हे कन्नड पिक्चर आहे. या पिक्चरला मिळालेला आहे. ओके, सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन या हिंदी चित्रपटासाठी मिळालेला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? पॅडमॅन या हिंदी चित्रपटाला मिळालेला आहे. पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? पाणी मराठी पिक्चर आहे बघा, महत्त्वाचं आहे. पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? पाणी या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट बधाई हो कोणता? सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट कोणता आहे? बधाई हो या चित्रपटासाठी मिळालेला आहे. कोणतं? सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट जो आहे सुवर्णकमळ बधाई हो. आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सरकारी हिरिया प्राथमिका शाले कासारगोडू यासाठी कन्नड या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट कोणता आहे? सरकारी हिरिया प्राथमिका शाले कासारगोडू एवढं मोठं नाव आहे बघा. कन्नड चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार याला मिळालेला आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ हे लारो या गुजराती चित्रपटाला मिळालेला आहे. त्याचे दिग्दर्शक आहेत अभिषेक शहा. सर्वोत्कृष्ट अभिनेता रजत कमळ ज्याला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुष्यमान खुराना अंधाधुंदमधले. ओके, त्यानंतर विकी कौशल उरी द सर्जिकल स्ट्राईक म्हणजे विकी कौशल आणि आयुष्यमान खुराना याला सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेता असा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक काय आदित्य धर यांना मिळालेला आहे, जे उरीचे हे आहेत द सर्जिकल स्ट्राईक जे उरी पिक्चर आहेत त्याचे दिग्दर्शक आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कीर्ती सुरेश हिला मिळालेला आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार ओंडाला येराडल्ला या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन आहे. पर्यावरण संवर्धनावरील उत्कृष्ट चित्रपट पाणी या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट कुठला आहे? बधाई होय आहे. आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सरकारी हिरिया प्राथमिका शाले कासारगोडू हे कन्नड चित्रपट आहे. ओके, आता 2020चं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वानंद किरगिले काय बघा. त्याच्यासमोर अजून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता काय? स्वानंद किरगिले चित्रपट चुंबक या मराठी चित्रपटाला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिकरी. हे सगळं लक्षात ठेवावं लागणार आहे मित्रांनो.
काय जसं ऑस्करचा तसं इकडं. ओके, तर बधाई हो या हिंदी चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणतं? अंधाधुन, जे आपण आयुष्यमान खुराना यांना बघितले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरिजित सिंग, पद्मावत या पिक्चरमधलं. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका बिंदू मालिनी हे आहे, मायावी मनवे हे कन्नड चित्रपट. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ओलू मल्याळम या चित्रपटाचा आहे. ओके, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वानंद किरगिले, चित्रपट चुंबक मराठी आहे. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिकरी, बधाई हो हे चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट अंधाधुन. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरिजित सिंग, पद्मावतमधले बिंदे दिल. ओके, अरिजित सिंग यांचा आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकमधलं. ओके, सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका कोण आहेत? तर बिंदू मालिनी आहेत. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण हे ओलू यांचं आहे. ओके, पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट बघू आपण. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भुंगा आहे राष्ट्रीय चित्रपटामध्ये. ओके, निर्माता व दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील आहेत. पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट आपण बघितल्यावरी पाणी आहे, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आहेत. दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे सुधाकर रेड्डी यंकट्टी नाळ चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वानंद किरगिले या चुंबक याला मिळाले आपण वर बघितले. आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार श्रीनिवास पोकळे हा नाळ चित्रपटामधला आहे. ओके, एवढे मराठी चित्रपटांसाठी मिळाले आहेत. कोणकोणते सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट? पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाणी, दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, एवढी पुरस्कार कोणाला मिळाले आहेत? मराठी चित्रपटाला मिळाले आहेत. तर लक्षात घ्या, तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मात्र महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर बघा आता पुलित्झर पुरस्कार. हा पुरस्कार बघा 1917 पासून कोलंबिया विद्यापीठातर्फे दिला जातो. कुठला? पुलित्झर पुरस्कार. वृत्तपत्र क्षेत्राबरोबरच साहित्य, संगीत, नाटक या क्षेत्रात 21 श्रेणीमध्ये दिला जातो. हा फक्त अमेरिकन व्यक्तींनाच दिला जातो. हा महत्त्वाचा आहे, फक्त अमेरिकन व्यक्तींनाच दिला जातो हा पुरस्कार. कुठला? पुलित्झर पुरस्कार. ओके, तर बघा पत्रकारिता श्रेणीसाठी दिली गेलेला ब्रेकिंग न्यूज द कॉर्नियर जर्नलचे कर्मचारी यांना दिली गेलेला आहे. आणि 19 मध्ये ब्रेकिंग न्यूजसाठी पीटर्सबर्ग पोस्ट याला मिळालेलं आहे. बघा काय एवढं महत्त्वच नाही. बघा ग्रॅमी पुलित्झर पुरस्कार हा कधी प्रश्न आला नाही. त्यानंतर बघा आता शिवछत्रपती आपण बघू. तर बघा शिवछत्रपती खेळाडू संघटक प्रशिक्षकांना दरवर्षी दिला जातो. हा 1969 आणि 70 पासून हा पुरस्कार दिला जातो. शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार असतील किंवा शिवछत्रपती पुरस्कार असेल. बघा आता शिवछत्रपती पुरस्कार विजेते बघा 18-19 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते. बघा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारावर राज्य क्रीडा पुरस्कार बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात बरं का. शिवछत्रपती पुरस्कारावर कोण आहे? पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे पुण्याचे आहेत, त्यांना मिळालेला आहे. आणि उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून कोणाला मिळालेला आहे? युवराज खटके, अँथलेटिक्स आहेत सांगलीचे. त्यानंतर नितीन छत्री, कधी कधी विचारलं आहे की यांचे काय क्रीडा प्रकार विचारले आहे. नितीन छत्री तायकांडोमधले आहेत पुणे. ओके, अनिल पवार पॅरा अँथलेटिक्समध्ये आहेत कोल्हापूर. बाबासाहेब आवारे कुस्तीमधले आहेत, बीड थेट पुरस्कार बघा. जगदीश नानजकर हे खो खोचे आहेत पुण्यामधले. साहसी गटामध्ये प्रभात कोळी मुंबईचे आहेत, खाडी पोहणे हे यांना मिळाले आहे. शुभम वनमाळी साहसी गटामध्ये ठाण्याचे आहेत, खाडी पोहणे असेल. गिर्यारोहण अपर्णा प्रभुदेसाई यांना मिळालेलं आहे. बघा हे तुम्हाला वाचून घ्या फक्त, हे महत्त्वाचं बघा याच्यामध्ये जास्त. ओके, इम्पॉर्टंट आहे. ओके, काय छत्रपती जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर अण्णासाहेब पठारे, हे महत्त्वाचं आहे, हे मात्र लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. त्यानंतर बघा दिव्यांग खेळाडू कोणते आहेत? ओके, स्वप्नील पाटील कोल्हापूर जलतरण. ओके, पार्थ हेंद्रे मुंबई. सायली पोहरे नाशिक जलतरण आहे. जयदीप कुमार सिंह जुडो हे मुंबई. वैष्णवी सुतार टेबल टेनिसमध्ये आहेत कोल्हापूर. राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू हर्षद हातनकर मुंबई शहरामधले आहेत खो खो. कविता घाणेकर ठाणेमधले आहेत खो खो. अंकित गुंड पुणे कुस्तीमधले आहेत. पवन जयस्वाल वाशिम आट्यापाट्या. प्रियंका खेडकर पुणे व्हॉलीबॉल. किसन तडवी नाशिक अँथलेटिक्स. ईश्वरी गोतमारे अमरावती सॉफ्टबॉलमध्ये आहेत. जागृती शहारे ते नाशिकमधले रोईंग या क्रीडा प्रकारामध्ये. हर्षल वखारिया जलतरण पुणे. पियुष आंबुलकर सॉफ्टबॉल नागपूरचे आहेत. ओके, आता रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. आता रॅमन मॅग्सेसे पुरस्कार बघा, हा पुरस्कार फिलिपाईन्सचे 3रे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे पुरस्कारावर एक प्रश्न आलता बघा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कारावर
हां, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात 1957 पासून झाली. रमन मॅग्सेसे कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले होते? मग कोणत्या वर्षी मरण पावलेत? मृत्यू 1957ला. त्याच्यावर प्रश्न आलता बरं का, 1957वर. बघा लक्षात घ्या. तर कशावर प्रश्न येतील काही सांगता येत नाही. बघा कशावर विचारलंय. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा पुरस्कार फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ 1958 पासून दिला जातो. पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला हो? पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार तो भारतीय व्यक्तीलाच मिळाला आहे. कोण आहे? विनोबा भावे यांना मिळालेला आहे. पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा 1958मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर तो विनोबा भावे यांना मिळालेला आहे. 31 ऑगस्ट रोजी दरवर्षी जाहीर केला जातो. बघा आता रॅमन मॅग्सेसे फाउंडेशन मार्फत स्थापना 1957 झालेली आहे रॅमन मॅग्सेसे फाउंडेशनची. हा पुरस्कार फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, लक्षात ठेवा, तिसरे राष्ट्राध्यक्ष, आणि फक्त आशिया खंडातील व्यक्तींनाच दिला जातो. हे महत्त्वाचं आहे. फक्त आशिया खंडातील व्यक्तींनाच दिला जातो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. आता रॅमन मॅग्सेसे यांचा जन्म 1907ला झाला आहे, पण मृत्यू 1957ला. कशामध्ये? विमान दुर्घटनेत झाला आहे. याच्यावरच विचारलं, विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू कधी झाला आहे. ओके. आता दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी दिला जातो त्यांच्या जयंती दिवशी. जयंती म्हणजे जन्म 1907. ओके. आणि पहिले भारतीय विजेते कोण आहेत? विनोबा भावे 1958ला. पहिल्यांदा पुरस्कार कधी द्यायला सुरुवात झाला? 1958ला. आणि पहिलाच कोणाला मिळाला? विनोबा भावे या महाराष्ट्रीयन व्यक्तीला. ओके. 2019चे विजेते 61. ओके. रवी कुमार पत्रकार आहेत. त्यानंतर को स्वे विन पत्रकार आहेत, ते म्यानमारचे आहेत, हे भारताचे आहेत. हे एवढंच लक्षात ठेवा. रवी कुमार यांनाच फक्त 19मध्ये रवी कुमार म्हणून जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. बाकी लक्षात ठेवण्याची गरज नाही मित्रांनो. ओके. काय 2020चा रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड कोविड-19 महामारीमुळे मात्र काय रद्द करण्यात आला आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा. 2019चा कोण आहे? तर रवी कुमार आहेत, पत्रकार आहेत भारताचे. आणि अंग खाना नीला पजित हे मानवी हक्क कार्यकर्ते आहेत, थायलंडचे आहेत. ओके. आणि चौथी आहे रायमुंडो कायाबॅब, आणि त्यानंतर किम जोंग की दक्षिण कोरियाचे आहे. ते काय एवढं गरजेचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. कुठला? रवीश कुमार यांचं एक लक्षात ठेवा. रवीश कुमारबद्दल मी थोडंसं सांगतो बघा तुम्हाला. त्यांचा जन्म डिसेंबर 1974ला मोतीहारी बिहारमध्ये झाला आहे. कुठला? रोहित कुमार यांचा जन्म बिहारमध्ये झाला आहे. त्यानंतर ते NDTV वाहिनीवर पत्रकारित आहेत. कुठला? NDTV टीव्हीवर पत्रकारितेच्या अभूतपूर्व वचनबद्धतेबद्दल 2019चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. ते भारतीय टीव्ही अँकर, लेखक व पत्रकार आहेत. 1996 पासून ते NDTVवर सोबत कार्य करत आहेत. सध्या ते NDTV इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादकही आहेत. ओके. त्यांची पुस्तकं बघा. इश्क में शहर होना, देखते रहिए, रवी पंथी, द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी, कल्चर अँड द नेशन असे आहेत. तर त्यांना सन्मान बघा. 2019ला रॅमन मॅग्सेसे मिळाला आहे. 2013 व 2017मध्ये रामनाथ गोयंका पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर NDTV व प्रसारित होणारा त्यांचा न्यूज शो प्राईम टाईम हा वास्तविक जीवनाविषयी आणि सन्मान लोकांचा समस्या नोंदवतो. बघा प्राईम टाईम त्यांनी शोमध्ये काम केलं आहे. रवी कुमार NDTV संबंधित आहेत, लक्षात ठेवा. NDTVवरला त्यांचा प्राईम टाईम कार्यक्रम आहे बघा. प्राईम टाईम न्यूज रिपोर्टर म्हणून काम केले त्यांनी. ओके. NDTV आणि बिहारचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. रवीश कुमार यांना 2019चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात 1958ला तिसरे आहेत फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो. फक्त आशियाई खंडातील व्यक्तींना दिला जातो. हा रॅमन मॅग्सेसेचा जन्म 1907ला झाला आहे. मृत्यू 1957ला विमान दुर्घटनेमध्ये झालेला आहे. 31 ऑगस्ट रोजी त्या जयंतीनिमित्त दिला जातो. पहिले भारतीय विजेते विनोबा भावे आहेत 1958, आणि सध्या 2019ला रवी कुमार भारतातले जे पत्रकार आहेत, अँकर आहेत, त्यांना हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके. पर्सन ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे? पर्सन ऑफ द इयर हे पुरस्कार 2020चा पर्सन ऑफ द इयर जो बायडन यांना मिळालेला आहे. जो बायडन. ओके. जो बायडन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जे आहेत, ह्या जो बायडन यांना मिळालेला आहे. जो बायडन आणि कमला हॅरिस या दोघांना कमला हॅरिस अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना
2020चा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. इतर विजेते बघण्याची गरज नाही, फक्त 2020चा पर्सन ऑफ द इयर जर बघितला तर पर्सन ऑफ द इयर कोणाला मिळालं आहे? जो बायडन आणि कमला हॅरिस यांना मिळालेलं आहे. ओके, तर तुम्ही बघायचं असेल तर बघू शकता. बघा, झूमचे CEO एरिक युआन यांना बिझनेस पर्सन ऑफ द इयर मिळाला आहे. इंटरनेट ऑफ द इयर कोरियाच्या तरुणामधील बॅड काय BTSला इंटरनेट ऑफ द इयर मिळालेला आहे. ॲथलेटिक ऑफ द इयर अमेरिके काही गरज नाही. हिरोज ऑफ द इयर 2020 राहुल दुबेचा काही गरज नाही. पहिला पर्सन ऑफ द इयर 1927 मध्ये देण्यात आला होता, चार्लस लिडबर्ग, एवढं लक्षात ठेवा. आणि सध्या 2020चे पर्सन ऑफ द इयर कोण आहेत? तर जो बायडन आणि कमला हॅरिस. जनरली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा चीन बिन असे राहतात. ओके, पर्सन ऑफ द इयर. आता एक लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोर साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार 2020 बघा, 2018-2020ला राजकमल झा द सिटी अँड द सी या साहित्याबद्दल मिळालं आहे. आणि राणा दासगुप्ता काही गरज नाही रवींद्रनाथ टागोर बरोबर लक्षात ठेवू नका मित्रांनो, कमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, खूप तानसेन पुरस्कार सतीश व्यास यांना मिळाला आहे. चतुर्वादक कोण? तानसेन पुरस्कार चतुर्वादक सतीश व्यास असे विचारू शकतात. सतीश व्यास हे कोणते वादक आहेत? कोणते आहेत? चतुर्वादक आहेत. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. तानसेन पुरस्कार चतुर्वादक सतीश व्यास यांना मिळाला. काही गरज नाही मित्रांनो ह्या काय असल्या पुरस्कारांची. हां, आता रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार 2020 जावेद अख्तर यांना प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळणार ते पहिले भारतीय आहेत. रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार, ते प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक आहेत. हा पुरस्कार जगप्रसिद्ध जैवशास्त्रज्ञ आणि धर्मनिरपेक्षता व तर्कनिष्ठ विचार मांडणाऱ्या डॉकिन्स म्हणजे न भीता ज्याने विचार मांडते निर्भीडपणे त्याला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो जो लोक धर्मनिरपेक्षता, तर्कवाद यावर बिनधास्त आपले विचार मांडतात, यांना मिळाला जातो. जावेद अख्तरला हा पुरस्कार मिळाला आहे. ओके, जावेद अख्तर काय आहेत मग? यांना जावेद अख्तरना पद्मश्री, पद्मभूषण आणि 5 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. लक्षात घ्या, पद्मश्री पण आहेत, पद्मभूषण पण आहेत, पद्मविभूषण नाही, पद्मभूषण आणि 5 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. आणि त्यांनाच रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळालेला आहे. ओके, लॉरी यस पुरस्कार 2020 सर्वोत्कृष्ट खिलाडूवरतीचा क्षण सचिन तेंडुलकर, काही गरज नाही एवढं. ओके, हां, आता आंतरराष्ट्रीय आता काय UNDPचा सोशल ह्युमॅनिटेरियन ॲक्शन अवॉर्ड 2020 सोनू सूद यांना मिळाला आहे. त्यांनी कोरोना काळात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली म्हणून त्यांना UNDPचा सोशल ह्युमॅनिटेरियन म्हणजे काहीतरी माणसाची म्हणजे काय माणुसकी दाखवला आहे म्हणून त्यांना ते पुरस्कार युनोकडून मिळाला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार बघा, कुमार, हे महत्त्वाचं आहे बघा. ओके, आता बघा, आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार कुमार सादात रहमान यांना मिळाला आहे. वय 17 वर्ष आहे फक्त. ओके, दादागिरी विरुद्ध तयार केलेल्या ॲपमुळे त्यांची निवड झाली. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि स्वरूप 1 लाख रुपये. हा पुरस्कारासाठी मुलाच्या हक्कांना पाठबळ देणाऱ्या युवा व्यक्तींची निवड केली जाते दरवर्षी. प्रेरणा, त्यांच्या परिसरात एका 15 वर्षाच्या दादागिरीमुळे आत्महत्या केली एका मुलानं, यातून प्रेरणा घेत त्यांनी हे ॲप तयार केलं आहे. कोणी? कुमार सादात रहमान. मग आंतरराष्ट्रीय बालशांतता पुरस्कार कोणाच्या हस्ते? नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई यांच्या मार्फत ही पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघू आपण. महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ओके, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे 2015 नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाच्याही बापाला भेटला नाही. बघा, लक्षात घ्या, 2015च्या नंतर हा पुरस्कार कोणालाही भेटला नाही. याचा अर्थ कोणालाही भेटला नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे 1995 पासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला 1996ला. ओके, काय 1996ला पु ल देशपांडे यांना मिळाला आहे. त्यानंतर आरोग्यसेवा, उद्योग अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर बघा, शेवटचे काही विजेते 2010ला जयंत नारळीकरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. 2011ला अनिल काकोडकर यांना विज्ञान क्षेत्रात कार्य करणारे. ओके, त्यानंतर 2012, 13, 14मध्ये कोणालाही देण्यात आला नाही. आणि 2015ला मात्र काय बघा, 2010मध्ये जयंत नारळीकर यांना मिळाला आहे. आणि 2011ला अनिल काकोडकर यांना मिळाला आहे. आणि 2015मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना साहित्यामध्ये काय मिळालं आहे? साहित्यामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यानंतर बघा, आता इतर काही पुरस्कार आपण बघू जे
आपल्यामध्ये नाहीत, पण तसं आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर बघा बघा आता इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी जो आहे, तर त्यांनी काय करतात, आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे तो जाहीर केला जातो. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे बघा 2019चा, तर बॉलिवूड आयफा पुरस्कार त्याला म्हणतो आपण, बॉलिवूड आयफा पुरस्कार, आयफा पुरस्कार आंतरराष्ट्रीय, त्याचं नाव काय, लॉंग फॉर्म काय, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी आयफा यांच्याकडून भारतीय चित्रपटांना वैश्विक ओळख प्राप्त करून देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर बघा यात सर्वोत्कृष्ट चित्रपट 2019मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे बघा, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे राजी. कोणता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीराम राघवन आहेत अंधाधुंदमधले. आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट आहे, सर्वोत्कृष्ट गीतकार अमिताभ भट्टाचार्य आहेत. ही काय आयफा पुरस्कार झाला मित्रांनो. त्यानंतर आता मिस युनिव्हर्स जी आहे, तर 2019मध्ये अटलांटा अमेरिका या ठिकाणी भरली, आणि झोझिबिनी टुंजी दक्षिण आफ्रिकेमधली ही काय, तर 2019ची मिस युनिव्हर्स आहे. आणि मिस वर्ल्ड जे आहे ते 2019मध्ये लंडन या ठिकाणी भरली. टोनी ॲन सिंग जमैका, ओके, या जमैकाची टोनी ही काय, जमैकाची टोनी हे मिस वर्ल्ड झालेली आहे. लंडन या ठिकाणी स्पर्धा भरली होती मिस वर्ल्ड. आणि मिस युनिव्हर्स जे आहे ते अमेरिकाच ठिकाणी भरली, लंडन या ठिकाणी कुठली मिस वर्ल्ड भरली, आणि मिस युनिव्हर्स अटलांटा अमेरिका या ठिकाणी भरली आहे. झोझिबिनी टुंजी दक्षिण आफ्रिकेची, हिला काय मिळालं आहे, मिस युनिव्हर्स मिळालेलं आहे. ओके, बघा अशा प्रकारे मित्रांनो तुमचं पुरस्कार हे मी तुमचं संपवलेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचा पुरस्कार कुठं जसं समजा येतील, समजा आपण जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान घेऊ तिथं एखादा आला तर आपण त्या ठिकाणी घेऊ, पण महत्त्वाचे पुरस्कार सगळे संपलेले आहेत. मी जेवढे घेतले त्याच्या बाहेर काही करू नका, विनंती करतो तुम्हाला मित्रांनो, कुठलाही वाचण्याचा प्रयत्न करू नका. काही वाचायचं असेल तर प्रिव्हियस इयरची पहिलं प्रश्न बघा, त्यानंतर कितीमध्ये जायचं तितकं जा, पण प्रश्नाशिवाय कुठंही लुडबुड करू नका. उगाच तुलसीदास पुरस्कार, तुकाराम पुरस्कार, ज्ञानबा पुरस्कार काही गरज नाही मित्रांनो. जे पुरस्कार महत्त्वाचे आहेत, पुन्हा एकदा रिपिटेशन करतो, आंतरराष्ट्रीय लेवलला जर तुम्हाला पुरस्कार साहित्यामध्ये बघत असेल तर साहित्याचा नोबेल पुरस्कार असेल, मॅन बुकर असेल, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल, आणि राष्ट्रीय लेवलला बघायचं असेल तर राष्ट्रीय लेवलला तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा मग तुमचा साहित्य अकादमी पुरस्कार असेल. ही महत्त्वाची पुरस्कार आहेत. चित्रपटाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ऑस्कर पुरस्कार असेल आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, ही खूप महत्त्वाची पुरस्कार आहेत. ही पुरस्कार बघणं गरजेचं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये बघायचं असेल तुम्हाला तर क्रीडा क्षेत्रामध्ये कुठले पुरस्कार महत्त्वाचे आहेत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. फिफा पुरस्कार असेल किंवा मग काय क्रिकेटमध्ये तुमचे ICCचं पुरस्कार असतील, तर ही महत्त्वाची पुरस्कार जी आहेत ती पुरस्कार केला तरी बसतं आहे. आणि भारतातलं राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जर म्हणलात तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार महत्त्वाचा आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार, बाकी ते तुम्ही द्रोणाचार्य वगैरे वगैरे काय याची गरज नाही, ध्यानचंद बिनचंद काय ते ध्यानचंदाची गरज नाही. फक्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आणि चित्रपटासाठी तुम्हाला पुन्हा सांगतो, ऑस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे महत्त्वाचं आहे. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार त्याच्या खाली करणं गरजेचं आहे. महत्त्वाचे पुरस्कार करा. आणि त्यातल्या त्यात आता सर्वोच्च भारतातला नागरी सन्मान जो आहे तो पद्म पुरस्कार, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. नोबेल पुरस्कार महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय लेवलला, ते पण करावं लागेल. आता बाकी ग्रॅमी कधी एखादा प्रश्न आला तर येतो, पण जनरली जास्त प्रश्न याच मी जे बोललेले आहेत त्या क्षेत्रावर जास्त असतात. याच्यावर जास्त भर द्या मित्रांनो. मला का कळालं की ह्याच्यावरच प्रश्न असतात, प्रिव्हियस इयरची प्रश्न
ॲनालिसिस करून की आयोग कशावर भर देतो हे लक्षात ठेवून तुमच्यापर्यंत बोललेले. धन्यवाद मित्रांनो. याच पद्धतीनं अभ्यास करा. याच्यानंतर आपण काय सेक्शन घेणार आहेत तुम्हाला आत्ताच मी क्लिअर करतो. पुन्हा आपला याच्यानंतर समित्या आणि आयोग हे आपल्याला घ्यायचे. त्यानंतर मग वेगवेगळी महत्त्वाची पुस्तकं असतील ही आपल्याला घ्यायचे. तरी या पुरस्कारानंतर आपल्या या 2 गोष्टी घ्यायच्यात. हळूहळू आपण प्रत्येक गोष्टी घेत जाऊ. योजना असतील, मग काय घटनात्मक घडामोडी असतील, या सगळ्या तुमचा कुठलाही पॉईंट मी सोडणार नाही. त्यामुळे बिंदास राहा. आप्पा हातनूरवर विश्वास ठेवलात त्याचं मी सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो.